आज मात्र या शैक्षणिक धोरणाबद्दल आंबेडकरी समाजातील प्रत्येक युवकांनी एक आवाज या ठिकाणी उचलण्याची आवश्यकता। ही उद्देशिका जी आहे भारतीय राज्यघटनेची, या उद्देशिकेचा अर्थच असा आहे की ह्या उद्देशिकेमध्ये नमूद असलेली जी मूल्य आहेत, जी प्रिन्सिपल आहेत, त्याची प्रस्थापना करणं हे देशाचं, राज्यकर्त्यांचं, धोरणकर्त्यांचं हे कर्तव्य आहे। या नवीन शैक्षणिक धोरणाला भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये नमूद असणारी जी प्रिन्सिपल्स आहेत ते या देशामध्ये यांना रुजवायची नाही आहे। त्यांचा अजेंडा हा वेगळा आहे की या देशातील न्याय व्यवस्था आणि या देशातील शासन व्यवस्था ही दोघेही मिळून हात मिळवणी करून हे तुमचं शिक्षण आणि आरक्षणाचं कवच कुंडल तुमच्यापासून कसं हिसकावून घेता येईल, कसं नेस्तनाबूत करता येईल, याचं फार मोठं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे। या देशात भारतीय राज्यघटनेच्या जे मूलभूत तत्व आहे, प्रियंबल आहे, त्याच्यावर केलेला हा गनिमी हल्ला आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। हे मेगा स्कूल कॉम्प्लेक्सची संकल्पना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मांडणं हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 आणि कलम 21 क वर केलेला हा हल्ला आहे। ज्या कलमामध्ये, कलम सेक्शनमध्ये 16 मध्ये ह्या विशिष्ट प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्या प्रवर्गाचा उल्लेख ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये टाळण्याचा प्रयत्न केला आहे। याचा अर्थ होतो आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 16चं या ठिकाणी हे उल्लंघन या ठिकाणी केलेलं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। मी जेव्हा ह्या सेमिनारला येण्याचं ठरवलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली तेव्हा लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की आता हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते तर आता लागू झालं, तर आता यावर काय तुम्ही भाषण करणार आहात? म्हटलं धोरण जरी लागू झालं तरी या देशाची जी काही प्रस्थापित धोरणं जी आहेत या धोरणांचा विरोध करण्यासाठी मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या लोकांना मदत केली त्या लोकांना हे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हे त्यांना कळावं आणि ते किती संविधानाच्या विरोधामध्ये आहे, किती लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे, की संविधानिक मूल्यांच्या विरुद्ध आहे, हे त्यांना कळावं आणि जेणेकरून त्यांनी या लोकसभेमध्ये त्याविरुद्ध आवाज उठवावा या उद्देशाने ह्या अधिवेशनाचं, ह्या सेमिनारचं या ठिकाणी आयोजन आहे। मागच्या लोकसभेचं अधिवेशन संपलं, अपेक्षा होती की या नवीन शैक्षणिक धोरणाविरुद्ध एक मोठा आवाज लोकसभेमध्ये उचलला जाईल, पण ह्या इशूला फारसं राजकीय व्यासपीठावर, विचारपीठावर काही प्राधान्य देताना आम्हाला दिसलेलं नाही आहे। जे धोरण आमच्या नव्या पिढीचा मेंदू तयार करणार आहे, जे धोरण आमच्या नव्या पिढ्या तयार करणार आहे, त्या धोरणांबद्दल राजकीय पक्ष आपली भूमिका का मांडत नाहीत किंवा त्याचा त्या पद्धतीने विरोध का करत नाहीत, त्यांची सुद्धा या सगळ्या बाबीला मूकसंमती आहे काय, असा एक मोठा प्रश्न ह्या निमित्तानं उभा होतो आहे। माझा विषय जो आहे तो नवीन शैक्षणिक धोरण संवैधानिक मूल्यावर गनिमी हल्ला।
भारतीय संविधानाने जी मूल्य दिलेली आहेत किंवा भारतीय संविधानामध्ये जी कलमं आहेत त्या कलमांची हत्या, त्या कलमांचा खून, त्या कलमांवर छुपा हल्ला ह्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने होतो आहे हा माझा विषय आहे। वास्तविकता बरं झालं की रजिस्ट्रार असताना हे नवीन शैक्षणिक धोरण आलं नाही, तर जर आलं असतं तर आम्हाला जिरं 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 म्हणून फक्त टाळ्या वाजवत राहावं लागलं असतं, दुसरं काही करता आलं नसतं। परंतु आज मात्र या शैक्षणिक धोरणाबद्दल आंबेडकरी समाजातील प्रत्येक युवकांनी एक आवाज या ठिकाणी उचलण्याची आवश्यकता आहे। हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं यामध्ये केवळ शैक्षणिक धोरण नाही, या देशातली सगळी धोरणं, मग ते आर्थिक धोरणं असतील, सामाजिक धोरणं असतील, सांस्कृतिक धोरणं असतील, या धोरणाचा उद्देश हा असला पाहिजे जो भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनामध्ये जे मूल्य दिलेली आहेत त्या मूल्यांची प्रस्तावना करणारं हे ज्या देशातले सगळे धोरणं असले पाहिजेत, मग ते आर्थिक धोरणं असो की सामाजिक धोरणं असो की सांस्कृतिक धोरणं असो। कारण ही उद्देशिका जी आहे भारतीय राज्यघटनेची, ह्या उद्देशिकेचा अर्थच असा आहे की ह्या उद्देशिकेमध्ये नमूद असलेली जी मूल्य आहेत, जी प्रिन्सिपल आहेत, त्याची प्रस्तावना करणं हे देशाचं, राज्यकर्त्यांचं, धोरणकर्त्यांचं हे कर्तव्य आहे। पण मला दुःखानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा वाचलं असेल, मी ते पूर्ण वाचलं तेव्हा मी हे सगळे संवैधानिक जे मूल्य आहेत त्या मूल्यांचा समावेश कोणत्या पानावर आहेत ते मी शोधू पाहत होतो, पण कोणत्याही पानावर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता ह्या कोणत्याही शब्दांचा उल्लेख ह्या संपूर्ण धोरणामध्ये कुठेच नमूद नाही आहे। कोणीतरी मला दाखवून द्यावं की भारतीय राज्यघटनेमधली ही जी मूल्य आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या मूल्यांचा शब्द प्रयोग तरी कुठे तुम्हाला आढळतो का? याचा अर्थ असा आहे की या नवीन शैक्षणिक धोरणाला भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये नमूद असणारी जी प्रिन्सिपल्स आहेत ते या देशामध्ये यांना रुजवायची नाही आहे, त्यांचा अजेंडा हा वेगळा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून हे शैक्षणिक धोरणाचं परीक्षण करताना आपण हे विचारात घेण्याची आवश्यकता आहे की या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेला समाज या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निर्माण होणार आहे का? या नवीन शैक्षणिक धोरणामुळे जे कल्याणकारी राज्याची संकल्पना जी भारतीय राज्यघटनेमध्ये मांडलेली आहे ते राज्य निर्माण होणार आहे का? या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय संविधानाची संस्कृती निर्माण होणार आहे का? या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, एकात्मता, समता, स्वातंत्र्य ही मूल्य प्रस्थापित होणार आहेत का? आणि जर ह्या शैक्षणिक धोरणामध्ये ही मूल्य जर प्रस्थापित होत नसतील तर हे धोरण हे कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकण्याच्या लायकीचं आहे असं माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे। कारण या घटनेच्या उद्दिष्टाची पूर्तता जर हे करत नसेल तर या धोरणाला काय अर्थ आहे? अलीकडे तर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं की हे भारतीय संविधान जे आहे हे दोन वेपन्स जे आहेत मी समाजाला देतो आहे, हे कवच कुंडल म्हणून, शिक्षण आणि आरक्षण,
हे या देशातल्या हॅव नॉट वर्गाचे कवच कुंडल आहेत. आता हे शिक्षण आणि आरक्षण हे जे कवच कुंडल बाबासाहेब म्हणतात, हे भारतीय राज्यघटनेच्या सेक्शन 15 मध्ये आणि सेक्शन 16 मध्ये, सेक्शन 15 मध्ये त्यांनी शिक्षणाचं कवच कुंडल दिलं, सेक्शन 16 मध्ये त्यांनी आरक्षणाचं कवच कुंडल दिलं. आणि ह्या शिक्षण आणि आरक्षणाच्या कवच कुंडलाच्या संरक्षणाची जबाबदारी ही या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि ह्या देशाच्या राज्य व्यवस्थेवर दिलेली आहे. पण आज आम्ही बघतोय की या देशातील न्याय व्यवस्था आणि या देशातील शासन व्यवस्था ही दोघेही मिळून हात मिळवणी करून हे तुमचं शिक्षण आणि आरक्षणाचं कवच कुंडल तुमच्यापासून कसं हिसकावून घेता येईल, कसं नेस्तनाबूत करता येईल, याचं फार मोठं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे. आणि अलीकडे जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो अनुसूचित जाती जमातीचं उपवर्गीकरण आणि क्रिमिनल बाबतचा जो निर्णय आहे, हे याचं एक जिवंत उदाहरण आहे. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवा की नवीन शैक्षणिक धोरणाचा जर अत्यंत गांभीर्यपूर्वक जर तुम्ही विचार केला तर हे तुमचं जे कवच कुंडल आहे शिक्षण आणि आरक्षणाचं, हे कवच कुंडल तुमच्या हातातून कसं हिसकावून घेता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न या दिशामध्ये ह्या धोरणाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे जर तुम्ही वाचलं ना, थोरा सरांनी त्याचा उहापोह केलेला आहे. हे शैक्षणिक धोरण वाचलं तर असं लक्षात येते की एक मोठा कल्पना विलास आहे. यांना असा काही भारत घडवायचा आहे हे पूर्ण कल्पना विलास दिलेला आहे. त्यांनी स्वप्नरंजकता दिलेली आहे, परंतु याच्या अंमलबजावणीचे मार्ग मात्र त्या सांगितलेले नाही आहेत. अशा पद्धतीचा एक कल्पना विलास, स्वप्नरंजकता अशा पद्धतीची ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये यांनी मांडलेली आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय नमूद केलेलं आहे? भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणं. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रिअम्बल मध्ये त्याचं ऑब्जेक्ट दिलेलं आहे. काय तर भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणं. प्रश्न असा आहे की ह्या जागतिक ज्ञानातून किंवा ह्या ज्ञानाच्या महासत्तेतून तुम्ही भारतामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेलं राष्ट्र उभं करणार आहात काय? या ज्ञानाची महासत्ता तुम्ही बनवणार आहात काय? हे मात्र ह्या शैक्षणिक धोरणाच्या कोणत्याही पृष्ठावर आढळत नाही. याचा अर्थ असा होतो की या देशातील मुठभर लोकांनी ज्ञानसत्ता काबीज करून जागतिक महासत्ता काबीज करण्याचा हा एक छुपा अजेंडा आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून नेमकं या देशात भारतीय राज्यघटनेच्या जे मूलभूत तत्व आहे, प्रिअम्बल आहे, त्याच्यावर केलेला हा गनिमी हल्ला आहे. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जर यामध्ये जर लिहिलं असतं या शैक्षणिक धोरणामध्ये की भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये आम्हाला या देशामध्ये समतेवर, स्वातंत्र्यावर आधारलेली समाज व्यवस्था उभी करायचं आहे आणि ते आमचं ह्या शैक्षणिक धोरणातून स्वप्न आहे, अशा पद्धतीचं शैक्षणिक वितरण आम्ही करू की या देशातल्या शिक्षणापासून वंचित असलेला जो वर्ग आहे त्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणू आणि एक शैक्षणिक समता, शैक्षणिक न्याय या देशाला देऊ. हे उद्दिष्ट तुम्ही ठेवायला पाहिजे होतं. हे उद्दिष्ट जर तुमचं असतं तर खऱ्या अर्थानं तुमचं शैक्षणिक धोरण हे राज्यघटनेच्या प्रस्तावनेशी आणि राज्यघटनेच्या मूलभूत उद्दिष्टाची जुडलेलं आहे असं तुम्हाला आम्हाला म्हणता आलं असतं. पण मात्र तसा उद्देश या ठिकाणी दिसत नाही. त्यांना महासत्ता व्हायचं आहे, फक्त स्वप्न दाखवायचं आहे. तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी संविधानावर जो हल्ला या ठिकाणी केलेला आहे तो शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला गळफास लावलेला आहे. बघा, सध्या शालेय शिक्षणाबाबत या ठिकाणी आमचे मित्र बिजवे या ठिकाणी बोलतीलच, परंतु शालेय शिक्षणाचा जो GR आहे तो आता 26% आहे आणि हे प्रमाण 2030 मध्ये 100% करण्याचं ह्या शैक्षणिक धोरणकर्त्यांनी एक आपलं उद्दिष्ट त्यामध्ये नमूद केलेलं आहे. हा प्रश्न असा आहे की
आणि या धोरणामध्ये त्यांनी नमूद केलं की ज्या ठिकाणी 10 ते 20 शाळा असतील त्याचं क्लस्टर तयार करून या शाळा बंद करायच्या आणि शाळा बंद करून त्या ठिकाणी मेगा स्कूल कॉम्प्लेक्स उभा करायचे. डिस्ट्रिक्ट लेवलवर, डिव्हिजन लेवलवर मेगा स्कूल कॉम्प्लेक्स उभे करायचे आणि मेगा स्कूल कॉम्प्लेक्स उभे केल्यानंतर ज्या ग्रामीण पातळीवर असलेल्या शाळा ज्या त्या शाळा बंद करायच्या आणि मग इथे डिव्हिजन प्लेसवर आणि डिस्ट्रिक्ट प्लेसवर तुम्ही मेगा स्कूल कॉम्प्लेक्स उभं करा. मोठे वर्गखोल्या, ग्राउंड, प्रयोगशाळा अशा पद्धतीनं मेगा स्कूल कॉम्प्लेक्स उभं करायचं आणि विद्यार्थ्यांनी मात्र त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला यायचं. प्रश्न असा आहे की ज्या गरीब ह्या देशामध्ये शहरात उभारलेल्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये पोरांनी ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कसं जायचं? त्यांना वाहतुकीची साधनं आहेत का? रस्ते आहेत का? बसेस आहेत का? खेड्यापाड्यातली विद्यार्थी रोज ह्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये 10 ते 30 किलोमीटर अंतरावर शाळेमध्ये कसे जातील? आणि यामध्ये मग तुम्ही एक्सेस म्हणता, प्रवेशाचा एक्सेस कसा वाढणार आहे? प्रवेशाची संधी कशी वाढणार आहे? तुम्ही जर मेगा स्कूल कॉम्प्लेक्स शहर पातळीवर उभे कराल आणि ग्रामीण पातळीवरच्या शाळा जर बंद कराल तर मग तुम्ही हे जे म्हणता की 2030 मध्ये आम्ही 100% GR करू, याचा अर्थ आहे की उद्दिष्ट वेगळं आहे, पण ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हातामधलं जे शालेय शिक्षण आहे ते नेस्तनाबूत करण्याचा हा डाव आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये काय लिहिलेलं आहे? 14व्या वर्षापर्यंत मोफत आणि अनिवार्य करण्याचा हक्क याचं संरक्षण ह्या कलम 45 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 41 क मध्ये राईट टू एज्युकेशन 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण देण्याचं आश्वासन भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. जर कलम 45 आणि कलम 14 क मध्ये तुम्ही जर 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत आणि सक्तीचं अनिवार्य शिक्षण करणार आहात आणि शहरामध्ये तुम्ही मेगा स्कूल कॉम्प्लेक्स उभे करणार आहात, तर हे 6 ते 14 वर्षापर्यंत ग्रामीण विभागामधले मुलं ह्या शाळेमध्ये कसे जाणार आहेत? उलट तुम्ही ह्या भारतीय राज्यघटनेने जी हमी दिलेली आहे 6 ते 14 वर्षा मुलांना मोफत आणि सक्ती अनिवार्य शिक्षण द्यायचं, ते तुम्हाला शिक्षण द्यायचं नाही आहे, म्हणून तुम्ही हे कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभे करतात असा आहे त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून हे मेगा स्कूल कॉम्प्लेक्सची संकल्पना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मांडणं हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 आणि कलम 21 क वर केलेला हा हल्ला आहे. आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ह्या धोरणकर्त्यांनी या ठिकाणी संविधानाच्या या मूल्यांचा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या ठिकाणी त्यांनी हत्या केली आहे, आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो मांडला जातो की या उच्च शिक्षणामध्ये ह्या नवीन शैक्षणिक धोरणाने एक नवी वर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्यांनी 3 टाईप युनिव्हर्सिटीची सजेशन ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिलेला आहे. नंबर 1 रिसर्च युनिव्हर्सिटी टाईप 1, टाईप 2 टीचिंग युनिव्हर्सिटी आणि टाईप 3 अंडर ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी. ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे 3 टायरची रेल्वे गाडी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. अशा पद्धतीचे 3 प्रकारचे विद्यापीठ राहतील. त्यात रिसर्च युनिव्हर्सिटी, आणि त्या रिसर्च युनिव्हर्सिटी कोणाच्या मालकीची राहील? ती खाजगी संस्था चालक, गुंतवणूकदार, त्यांचा अभ्यासक्रम आणि मालकी, त्याचे शुल्क निर्धारण करण्याचे अधिकार हे त्यांना राहतील. जिचे जागतिक स्तरावरचं संशोधन होईल आणि उत्तम गुणवत्तेचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. अशा पद्धतीचं एक रिसर्च युनिव्हर्सिटीचं मॉडेल ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेलं आहे. टाईप 1. टाईप 2 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे टीचिंग युनिव्हर्सिटी, संशोधन वगळता उच्च प्रतीचं शिक्षण पुरवलं जाईल ह्या टीचिंग युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिसरं मॉडेल त्यांनी दिलेलं आहे
अंडर ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी म्हणजे पदवी स्तरावर शिक्षण देण्याची सोय फक्त ह्या अंडर ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीमध्ये दिलेलं जाईल. टाईप 1, टाईप 2, टाईप 3. टाईप 1 मध्ये कोण शिकतील? उच्चवर्णीय, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे खाजगी गुंतवणूकदारांनी ठरवलेले शुल्क भरू शकतात, ज्यांची ऐपत आहे, ते शिकतील टाईप 1 मध्ये. मध्यमवर्गीय हा शिकेल टाईप 2 मध्ये. आणि गरीब आणि वंचित जो आहे तो टाईप 3 ची युनिव्हर्सिटी यांनी इंट्रोड्यूस केली आहे, त्यामध्ये शिकेल. याचा अर्थ असा होतो की ह्या उच्च शिक्षणामध्ये असणारी समान संधी, ह्या उच्च शिक्षणामध्ये असणारा समान दर्जा आणि उच्च शिक्षणामध्ये असणारं समान संरक्षण हे या ठिकाणी नाकारलेलं आहे. आणि भारतीय राज्यघटनेचे कलम 14 काय म्हणतं? इक्वॅलिटी, सगळ्या लोकांना समान संधी, शिक्षणाची सगळ्या बाबतीमध्ये समान संधी. जर तुम्ही 3 टाईपचे युनिव्हर्सिटी या ठिकाणी इस्टॅब्लिश करत असाल तर तुम्ही या ठिकाणी पुन्हा नवीन त्रिवर्णीय एक प्रकारची समाज व्यवस्था तुम्ही निर्माण करता. याचा अर्थ या देशामधले असलेलं कलम 14 जे आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, जे समान संधी तुम्हाला देतं, ते समान संधी तुम्ही या ठिकाणी नाकारतात. ज्याचा उल्लेख डॉक्टर सुखदेव थोरात सरांनी या ठिकाणी केलेला आहे की जागतिक रँकमधील 100 विद्यापीठांना या भारतामध्ये सुरू करण्याची मुभा या शैक्षणिक धोरणामध्ये दिलेली आहे. आणि आता रेग्युलेशनसुद्धा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी काढलं असं थोरात सरांनी सांगितलेलं आहे. त्याचे 2 रेग्युलेशन निघालेले आहेत. आता मला तुम्ही हे सांगा, जर हे फॉरेन युनिव्हर्सिटी जर या देशामध्ये आल्यात तर त्यांचे शिकवणारा शिक्षक वर्ग जो राहील तो त्या दर्जाचा राहील, त्याच्या इमारती, त्याचं शिक्षण शुल्क, त्यांचे हॉस्टेल्स, त्यांचे क्लासेस, ह्या विदेशी विद्यापीठामध्ये त्यांचं शुल्कसुद्धा ठरवण्याचे अधिकार त्या विद्यापीठाला राहतील, तुमच्या शासनाला राहणार नाहीत. मग ह्या विद्यापीठामध्ये शिकणार कोण आहे? ज्यांची ऐपत आहे विदेशी विद्यापीठामध्ये शिकण्याची, ते केवळ श्रीमंत, मूठभर जे काही लोक श्रीमंत लोक आहेत ते लोक ह्या विद्यापीठामध्ये शिकतील. गरिबांना ह्या विदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश राहणार नाही. आणि मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये असणारी जी समान संधीचं जे मूल्य आहे, हे मूल्य जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये दिलेलं आहे, ह्या विदेशी विद्यापीठांनी पुन्हा एक नवीन व्यवस्था, पुन्हा एक नवीन असमानता, पुन्हा एका उच्च शिक्षणामध्ये एक विषमता ह्या निमित्तानं ती लोक निर्माण करणार आहेत. तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी हे शैक्षणिक धोरण वाचलं असेल त्यांनी प्रत्येक शब्द आणि त्यांच्या वाक्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या भारतीय संविधानाने एक विसंगत प्रवर्गाची निर्मिती केलेली आहे. तुम्ही म्हणाल कोणतं? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 15-16 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय असा शब्दप्रयोग आहे. सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, ज्याला रिझर्वेशन दिलेलं आहे, त्याच्या सेक्शन 15 आणि 16 मध्ये उल्लेख केलेला आहे. पण या संपूर्ण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड असा शब्दप्रयोग केलेला नाही आहे. तर त्यामध्ये कोणता शब्दप्रयोग केलेला आहे? अंडर रिप्रेझेंटेड ग्रुप, अंडर रिप्रेझेंटेड ग्रुप, आणि नंतर सोशल अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप असा त्याचं परिवर्तन केलेलं आहे. अरे भारतीय राज्यघटनेमध्ये जर कलम 15 आणि 16 मध्ये सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड असा शब्दप्रयोग असताना तुम्हाला या ठिकाणी अंडर रिप्रेझेंटेड ग्रुप असा नवीन ग्रुप तुम्हाला आणायची गरज काय? याचा अर्थ असा आहे की भारतीय राज्यघटनामध्ये असलेले जे मूलभूत जे प्रिन्सिपल्स आहेत, शब्दप्रयोग आहेत, ते सगळे बदलून नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये नवीन शब्दप्रयोग रूढ करायचे, नवीन प्रवर्ग रूढ करायचे. आणि जे संविधानाच्या कलमामध्ये बदल करण्याचे स्वप्न पूर्वी जे पाहत होते, त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा पद्धतीचे प्रवर्ग तयार करून या ठिकाणी एक नवीन एससीचा उल्लेख नाही. पूर्ण शैक्षणिक धोरणामध्ये तुम्ही बघाल अनुसूचित जाती हा शब्द उल्लेख नाही, अनुसूचित जमाती या शब्दाचा उल्लेख नाही, ओबीसी या शब्दाचा उल्लेख नाही. तर यांना सगळे अंडर रिप्रेझेंटेड क्लास टाकून टाकलेला आहे. आणि म्हणून ज्या
कलमामध्ये कलम सेक्शनमध्ये 16 मध्ये ह्या विशिष्ट प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या प्रवर्गाचा उल्लेख ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये टाळण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ होतो आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 16चं या ठिकाणी हे उल्लंघन या ठिकाणी केलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडणार आहे की आज जे सगळं उच्च शिक्षण जे आहे ज्याला प्रोफेशनल एज्युकेशन म्हणतो आपण, व्यावसायिक शिक्षण, हे आज पूर्ण खाजगी क्षेत्रामध्ये बंदिस्त झालेलं आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हे खाजगी क्षेत्रामध्ये प्राथमिकता देऊन राज्याला ह्या संवैधानिक जबाबदारीतून मुक्त करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिलेला आहे. आणि आज आम्ही काय बघतो की 11वी आणि 12वी मध्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये जातच नाहीत, तर नवीन खाजगी शिक्षण वर्ग सुरू झालेले आहेत. ज्यांना IIT, ज्यांना NIT किंवा मेडिकलमध्ये प्रवेश हवा असेल ते मुलं 11वी 12वी मध्ये आज जात नाहीत. ते लोक खाजगी ट्युशन क्लासेसमध्ये जातात आणि ज्या खाजगी ट्युशन क्लासेसमध्ये 1 ते 2 लाख रुपये घेऊन JEE नीट परीक्षेसाठी इलिजिबल होण्यासाठी हा वर्ग जो आहे, हा वर्ग 1 लाख ते 2 लाख 3 लाख रुपये खर्च करतो आणि नंतर तो इलिजिबल होतो तेव्हा कुठे तो IIT मध्ये आणि NIT मध्ये जातो. याबद्दल नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काहीही उल्लेख नाही. हे जे खाजगीकरण झालेलं आहे शिक्षणाचं, याबद्दल त्यांनी कुठेही काही उल्लेख केलेला नाही आहे. आणि म्हणून ह्या खाजगी शिक्षण संस्थांनी जे पर्यायी शिक्षण व्यवस्था जी उभी केलेली आहे, या पर्यायी शिक्षण व्यवस्थेला कोणतं उत्तर दिलं पाहिजे याचं उत्तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला आढळत नाही. आणि म्हणून हा खर्च जो आहे क्वालिफाईड होण्याचा IIT मध्ये, NIT मध्ये, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये यासाठी होणारा जो खर्च आहे, मग 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, हा खर्च दलित आदिवासी हा करू शकतो काय, हा मोठा एक प्रश्न आहे. आणि म्हणून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये एक मोठी दरी एक निर्माण झालेली आहे आजच्या स्थितीमध्ये. आणि नवीन शैक्षणिक धोरण ही दरी दूर करेल, ही असमानता दूर करेल अशी अपेक्षा होती. मात्र ही शैक्षणिक विषमता जी आहे ही कोणतीही दूर न करता डॉक्टर थोरात सरांनी या ठिकाणी विश्लेषण त्या केल्याप्रमाणे ही दरी कशी वाढेल, श्रीमंत गरीब, ग्रामीण शहरी, सवर्ण दलित यामध्ये असणारी ही जी सगळी दरी आहे, ही दरी कशी वाढेल. शैक्षणिक धोरण असं असलं पाहिजे की ही दरी कमी झाली पाहिजे, मिटली पाहिजे, पण ही दरी कशी वाढेल, ही विषमता कशी वाढेल अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम 15, 14 आणि 15चं या ठिकाणी एक फार मोठं उल्लंघन या ठिकाणी झालेलं आहे. आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया की पूर्ण शैक्षणिक धोरणामध्ये फक्त एका भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा स्पेशल उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे संस्कृत भाषेच्या बद्दल. आणि का आज भारतामध्ये किती संस्कृत विद्यापीठं आहेत? 18 संस्कृत विद्यापीठं आहेत. त्यामध्ये 3 केंद्रीय, 1 स्वायत्त आणि 14 राज्य विद्यापीठं आहेत. मला तुम्ही सांगा, आता हे काय भाजपच्या काळामध्ये झालेली विद्यापीठं नाही, हे काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहेत. एका विशिष्ट भाषेचा पुनर्शिक्षण देणारे हे भारतामध्ये 14 विद्यापीठं झाली आहेत. तेव्हा नवीन शिक्षण धोरणामध्ये हे असलं पाहिजे होतं की या भाषेची ऑलरेडी 14 विद्यापीठं आहेत. अरे पाली आणि बुद्धिझम याचं विद्यापीठ सुरू केलं पाहिजे. या देशामध्ये जवळपास ज्या 21 भाषा भारतीय राज्यघटनामध्ये अधिकृत भाषा दिल्या आहेत, त्या भाषेचा विकास करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा उल्लेख असायला पाहिजे होता. परंतु या 21 भाषेचा उल्लेख नाही, पालीचा उल्लेख नाही, फारसीचा उल्लेख नाही, उर्दूचा उल्लेख नाही. आणि म्हणून केवळ एका भाषेला या ठिकाणी प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 मध्ये नमूद केलेलं आहे की आपल्या
सांस्कृतिक हल्ला जो आहे या ठिकाणी कलम 29 मध्ये म्हणते की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती याची जोपासना करण्याचा हक्क आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 29 जर आम्हाला आपली भाषा, लिपी आणि संस्कृती जोपासना करण्याचा हक्क देत असेल तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केवळ संस्कृत भाषेची जोपासना, केवळ संस्कृत लिपीची जोपासना, केवळ संस्कृतच्या संस्कृतीची जोपासना तुम्ही करता आणि आमची जी भाषा आहे मग आम्हाला आमची पाली पाहिजे आहे, फारसी पाहिजे आहे, उर्दू पाहिजे आहे. इतर 24 भाषा या भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्या आहेत. त्या भाषेचा विकास कोण करणार आहे? त्या भाषेच्या संस्कृतीचा विकास कोण करणार आहे? याचा अर्थ जो अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 29 मध्ये आम्हाला दिलेला आहे त्या कलमाचा गळा या ठिकाणी तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणाने कापलेला आहे. आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि फार गंभीर बाब आहे, चिंतनीय बाब आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी थोरात सरांनी केला की गीता शिकवली जात आहे, मनुस्मृती शिकवली जात आहे. तुम्ही भारतीय राज्यघटनेचं कलम 13 वाचलं का? भारतीय राज्यघटनेचं कलम 13 वाचा. त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये काय लिहिलेलं आहे की या कलम 13 नुसार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही कलमाशी, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही कलमाशी सुसंगत नसेल असे कोणतेही कायदे, कोणतेही अध्यादेश, आदेश, उपविधी, अधिसूचना, रूढी, परंपरा, पुस्तक हे या कलमा अंतर्गत गैर लागू ठरलेले आहेत, निरस्त ठरलेले आहेत, शून्य ठरलेले आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलमाच्या विसंगत असणारे सगळे विधी, रूढी, परंपरा जर 26 जानेवारी 1950 ला जर संपुष्टात आले असतील तर मग गीताही संपुष्टात आलेली आहे. मनुस्मृती तर हे भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमाच्या विरुद्ध आहे, ती सुद्धा संपुष्टात आलेली आहे. वेद, पुराण सगळे संपुष्टात आलेले आहेत. आणि जर भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये जर हे संपुष्टात आले असतील तर मग त्याचं शिक्षण या ठिकाणी कसं काय तुम्ही देणार आहात हा एक मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून अनेक मुद्दे या ठिकाणी सांगता येतील, परंतु आपण हे सगळं लक्षात ठेवा. माझं एक आर्टिकलही त्याच्यामध्ये आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलम, जेवढे कलम आहेत त्या कोणकोणत्या कलमाची हत्या या ठिकाणी या नवीन शैक्षणिक धोरणाने केलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरणाची समीक्षा करत असताना आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या लोकांना या देशामध्ये हे संविधान नको आहे, ज्या लोकांना या देशामध्ये संविधानिक मूल्य नको आहेत, अशा लोकांनी नव्या पिढीचा मेंदू तयार करण्याची त्याची जी पूर्वनियोजित व्यूहरचना तयार केलेली होती आणि नंतर त्यांनी पुढची घोषणा केली 400 के पार, परंतु त्याच्याबद्दलची जी शैक्षणिक व्यूहरचना आहे ती तयार करण्याची आवश्यकता होती, ती त्यांनी तयार केलेली आहे. ही सगळी संवैधानिक मूल्यांच्या विरुद्ध आहे. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग नवीन शैक्षणिक धोरणाची समीक्षा करताना आमच्या सगळ्या पिढीने, आमचे जे सगळे लोक निवडून आलेत त्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे की भारतीय संसदेमध्ये, विधानसभेमध्ये जे जे आयुध आहे त्यामध्ये आवाज उठला की हे भारतीय संविधानाचा हत्या करणारं हे या ठिकाणी हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. आमचे गृहमंत्री जाहीर करतात की संविधानाचा हत्या दिवस हा आणीबाणी लागू झाली त्या दिवशीपासून आहे. आपण जाहीर करूया ज्या दिवशी या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं त्या दिवशी या देशामध्ये संविधानाची हत्या झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून संविधानाला वाचवण्यासाठी ह्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरुद्ध मेंदू तयार करावा यासाठी या सेमिनारचं आयोजित केलेलं आहे. आणि म्हणून या सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देऊन या ठिकाणी फार चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझ्या शब्दाने या ठिकाणी रजा देतो आहे. जय भीम, जय भारत.